नमस्कार. नमस्कार. आज आपण शेवते या गावामध्ये एका प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर शेतकरी त्यांची पहिल्यांदा ओळख करून देतील. तुमची ओळख करून द्या. माझं नाव अनिल मारुती गुळदकर, मुक्काम पोस्ट शेवती, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपण जे आदरण ऑर्गॅनिक कंपनीचं अल्ट्राकेन सॉईल आणि अल्ट्राकेन फॉलियर हे वापरलं होतं. हे तुम्ही जे म्हणताय खोडव्याला वापरलं होतं, बरोबर? खोडव्या किती गुंठ खोडा होता? 22 गुंठ. 22 गुंठ. त्यात लागलेला ऊस किती गेला होता? 30 टन गेलं. 30 टन लागण्याचा गेला. आणि ज्यावेळेस पुन्हा तुम्ही अल्ट्राकेन सॉईल आणि फॉलियर ह्याचं स्प्रे किंवा ड्रिचिंग केलं त्यावेळेस तुम्हाला खोडव्याला त्यात ऊस किती निघाला? 44 टन निघालं. 44 म्हणजे 14 टन 22 गुंठ्यात ऊस वाढत निघाला. ह्याच्या अगोदर तुम्हाला असं कधी झालंय का लागणीपेक्षा खोडव्यात ऊस आगाव गेलाय कधी? नाही कधी नाही. ही कशाची कमाल म्हणावं लागेल तुम्हाला? ते अल्ट्राकेन या औषधाची कमाल आहे बाबा, लागणीपेक्षा खोडवा जास्त. आणि हे प्रत्येकाने शेतकऱ्यांना तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांसोबत? ते प्रत्येकाने शेतकऱ्याने वापरलं पाहिजे आणि शेतीची सुधारणा होते आणि शेती सुपीक होते. मला सांगा, मातीमध्ये काय बदल दिसतोय आता तुमच्या? माती अशी पोकळ झाली, भुसभुशीत. जरा बघा बरं मातीमध्ये, कारण आता तुमच्या हे शेवते पंढरपूर तालुका म्हणलं की थोडंसं माती शारपड आणि दुसरी गोष्ट नदीचं पाणी असल्यामुळे माती चिकट झालेली असते. पण ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमची मातीमध्ये पण बदल झाला. मातीमध्ये बदल झाला, त्यामुळं गांडूळ निर्मिती झाली, त्यामुळं बाकीची प्रोसेस पूर्ण झाली आणि तुमच्या ऊसामध्ये चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेज पण निघालं. आणि हे आता सध्या हा ऊस डिसेंबर मध्ये तुटलेला आहे. हा डिसेंबरमध्ये तुटलेला आहे, शेवट एंडिंग. ओके. हां. आणि आता अजून ह्याला कायच केलेलं नाही, तरी आता सध्याची कंडिशन हे जी आता एक स्प्रे अल्ट्राकेनचं झालेला आहे. तर अजून फुटवे वगैरे बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता ही सलग तुम्ही आता दुसऱ्या वर्षी टेक्नॉलॉजी वापरत आहे. दुसऱ्या वर्षी. आता टोटल किती एकरावर आता टेक्नॉलॉजी वापरायला लागला? 2.25 एकर. ओके. आणि इतर शेतकऱ्यांना तुमचं म्हणजे काय सल्ला असेल की ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर खरंच उत्पादनामध्ये वाढ होऊन खरंच उत्पन्नामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्यांनी वापरावं. सुधारणा शेतीची होते आणि वायपट खर्च होत नाही. डोसवर खर्च जास्त करण्यापेक्षा दोन्ही मिळून खर्च करू. ओके. धन्यवाद. तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत.